तर आपल्याला पहिल्यांदा कलश पूजन करताना तुम्ही हा कलश देवाऱ्यात मांडायचा असतो. पण तुमचा देवारा हा जर लहान असेल, त्यात आपण कलश ठेवू शकत नसू, तर एक छोटासा पाट घ्या आणि त्या पाटावरती आपल्याला कलश मांडायचा आहे. या कलशाची पूजा आपण घटाच्या पहिल्या दिवसापासून किंवा ज्यांना कोणाला मासिक धर्म असेल त्यांनी कोणत्याही मंगळवारी ह्या कलशाची स्थापना करू शकता. या कलशाला मंगल कलश असं का म्हणतात ते तुम्हाला सांगते. मंगल कारण की आपल्या घरात सदैव मंगल व्हावं, सुख, शांती, आनंद, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य लाभो यासाठी या मंगल कलशाची आपल्या कुळदेवतेचे स्मरण करून व स्वामी समर्थ महाराजांना स्मरण करून या कलशाचं स्थापना करायची असते. आणि मंगल कलश असणं घरात अत्यंत शुभ असतं. तर मंगल कलश कसा मांडायचा तो यापुढे तुम्हाला दाखवते. आणि मंगल कलश हा कधीही जमिनीवर ठेवू नये, तो देवाऱ्याच्या उजव्या बाजूस ठेवावा. देवाऱ्यात जरी ठेवलात तरी तो उजव्या बाजूला राहील या पद्धतीने ठेवा. तसेच कलश पूजन करताना देवी स्वरूप मानून त्याचं पूजन करायचं असतं. तर पूजेला आपण सुरुवात करणार आहोत. कलश पूजन कसं करायचं, का करायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओसोबत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आत्ता देवाऱ्यात अंधार पडतो, त्यामुळे मी पाटावरती तुम्हाला पूजा करून दाखवते. या पद्धतीने तुम्ही कलशाची पूजा करून तुम्ही देवाऱ्यात हा कलश उचलून ठेवू शकता. घटाच्या पहिल्या दिवशी आपल्याला कलश पूजनाची स्थापना करायची आहे पूजन करून, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ टाकत आहे. तर आपल्याला पहिल्यांदा पाट घ्यायचा आहे. पाटावरती मी अशा प्रकारे एक प्लेट ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. आपल्याला कधीही कलश हा मोकळा ठेवायचा नसतो, त्याच्याखाली अक्षदा ठेवायच्या किंवा तांदूळ. तर त्यावरती आपल्याला स्वस्तिक हळदी कुंकवाचं काढून घ्यायचं आहे, कारण की ते पांढरे राहू नयेत म्हणून. आता मी तुम्हाला दाखवते, इथं असं काढून घ्यायचं. प्रत्येकाची पद्धत जशी असेल तुम्ही तसं करू शकता, पण मी पहिल्यापासून तांदळावरती या पद्धतीनेच स्वस्तिक काढते. आणि स्वस्तिक हे कधीही मधून तोडून काढायचं नसतं, म्हणजे ह्या बाजून सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या कोणावर येऊन थांबायचं असतं, आणि या कोणावरून सुरुवात केली तर या कोणावर येऊन थांबायचं, असं मधून कधी काढायचं नाही. कारण की हे 4 वेदाच्या 4 दिशा किंवा आपण 4 दिशांचं किंवा 4 वेदांचं प्रतीक हे स्वस्तिकाला मानलं जातं. तर या पद्धतीने तांदळावरती स्वस्तिक काढून घ्यायचं. अग्नी हा नेहमी साक्षीला असावा, त्यामुळे दीप नेहमी प्रज्वलित करावा. सगळ्यात पहिल्यांदा आपण दीपाची पूजा करून घेऊयात. दीपपूजन केल्यानंतर आपल्याला कलश पूजन करायचं आहे. डिश मांडून घ्यायची, त्यावरती कलश मांडायचा. कलशामध्ये 1 रुपया, फूल आणि सुपारी टाकायची व थोड्याशा अक्षदा. तर मी कलशात हे पहा रुपया, अक्षदा, सुपारी आणि फूल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला समोर स्वस्तिक काढायचं आहे. तर आता मी तुम्हाला स्वस्तिक कसं काढायचं ते दाखवते. नेहमी स्वस्तिक इथून चालू करायचं आणि खाली असं. तुम्हाला दिसतंय का, मी शेवट दाखवते. हे असं काढायचं. तर या पद्धतीने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर आपल्याला राहिलेल्या बाजूंनी आपल्याला उभ्या रेषा किंवा अष्टदिशांना अष्टनाम ओढायचे आहेत. तर स्वस्तिक काढल्यानंतर नेहमी स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूला 2 रेषा काढतात, तुम्ही बघितलं असतील. तर स्वस्तिकमध्ये खूप ऊर्जा असते. ती ऊर्जा सामावून घेण्यासाठी किंवा एकत्रित बांधून ठेवण्यासाठी स्वस्तिकच्या कडेला ह्या 2 रेषा व या बाजूला 2 रेषा आपण कंपल्सरी काढायच्या असतात. रांगोळी काढत असाल तरीसुद्धा किंवा कुंकवाने काढलं तरीसुद्धा. तर यात तुम्ही आंब्याची पाने ठेवली तरी चालतात किंवा नागवेलीची म्हणजे खाऊची पाने. तर माझ्याकडे नाही येत नागवेलीची, मी आंब्याची पानं ठेवून घेते. या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर मी आता यावर श्रीफळ ठेवणार आहे. जो लक्ष्मी स्वरूप मानलेला असतो तो श्रीफळ मी ठेवून घेत आहे. तर मी श्रीफळ ठेवून घेतलेलं आहे. हळदी कुंकू श्रीफळाला लावलेलं आहे. त्यानंतर फूल ठेवून घेतलेलं आहे. या पद्धतीने बघा आपल्याला मांडून घ्यायचं आहे. तर कलश पूजन करताना सुद्धा म्हणायचं की कलश देवताभ्यो हरिद्रा कुंकुम समर्पयामी, सौभाग्यद्रव्यम समर्पयामी, कलश देवताभ्यो
धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी, धूप दीप ओवाळायचा. त्यानंतर नैवेद्य म्हणून साखरेचा नैवेद्य दाखवायचा. कलश देवताभ्यो नैवेद्यम समर्पयामी, तेव्हा म्हणताना ओम अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृततत्वाय स्वाहा असं म्हणून तुळशीपत्र घेऊन आपल्याला नैवेद्य ह्या कलशाला दाखवायचा असतो. तर आपल्याला हे पूजन करताना सुद्धा, कलशाला सुद्धा हळदी कुंकू लावताना, नारळाला कलश लावताना ही या पद्धतीनेच हरिद्रा कुंकुम समर्पयामी, सौभाग्यद्रव्यम समर्पयामी असं म्हणायचं असतं. तर कलश पूजन करत चालू असताना तुम्ही आपल्या कुळदेवीचं नामस्मरण करू शकता किंवा आपलं 99 मंत्र सर्वांना माहीत असेल, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता. तर आपण हा कलश स्थापन करणार आहोत देवाऱ्यात पहिल्या दिवशी. तर हे देवीला आपण कलश स्थापन केल्यानंतर प्रार्थना करायची की हे कुळदेवी किंवा महालक्ष्मी माते, तुझे स्वरूप मानून या मी मंगल कलशाची स्थापना केलेली आहे. घरात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी लाभू दे, प्रत्येकाला उदंड आयुष्य दे आणि तुझा कृपा आशीर्वाद या घरात सदैव राहू दे आणि तुझा वास या कुटुंबात सदैव राहू दे व लक्ष्मी नारायण तुम्ही दोघेही घरात सदैव वास करा असं म्हणून कलशाला नमस्कार प्रार्थनापूर्वक करावा व कलश स्थापना आवर्जून नवरात्रीत तुम्ही करावी ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. तर कलशाचा मी तुम्हाला भाग सांगते की कोणत्या देवाचा कोणता भाग असतो. तर आपण वरून पाहूयात. श्रीफळ हे लक्ष्मी स्वरूप आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की श्रीफळ हे पूजेमध्ये अत्यंत शुभ मानलं जातं. श्रीफळ हे लक्ष्मी स्वरूप असतं. तर हा भाग जो तुम्हाला किनारीचा दिसत असेल तर हा विष्णूंचा असतो. हा गळ्याचा जो भाग आहे तो महादेवांचा असतो आणि खालचा भाग हा ब्रह्मदेवांचा असतो. त्यामुळे कलश पूजन करणं अत्यंत आपल्या घरात शुभ असतं. तर हा कलश तुम्ही दररोजसुद्धा हलवू शकता. तुम्हाला दररोज यातील पाणी बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता किंवा आठवड्यातून दर मंगळवारी किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हा कलश हलवू शकता. पूजा करताना हा काढू शकता, यातील पाणी बदलू शकता. तर हे पाणी तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडांना घालू शकता. नारळ जर तडा गेला किंवा कोंब उगवला, तडा गेला तर तो नदीमध्ये प्रवाहित करावा आणि जर त्याला कोंब उगवला तर तो आपल्या शेतात नेऊन लावावं. नवीन कलशाची पुन्हा स्थापना करावी, नवीन नारळ आणावा व नवीन नारळाची पुन्हा स्थापना करावी. तर हे मी तुम्हाला सगळ्या पद्धतीने कलशाची माहिती दिली आहे. तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये विचारा. आणि माझी प्रत्येकाला महिलांना विनंती आहे की कलशाची स्थापना आपल्या देवाऱ्यात असावी आणि ही करावीच तुम्ही. कारण की याला मंगल कलश म्हटलं जातं. आपल्या कुटुंबाचं आपलं कल्याण व्हावं, मंगल व्हावं म्हणून या कलशाची स्थापना करा. नवरात्रीत आवर्जून कुळदेवीचा किंवा लक्ष्मी स्वरूप या कलशाची स्थापना करा. झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.